श्री ज्ञानदेव तुकाराम श्री नमाज महाराज की जय चिंतन श्री गुरुदेव दत्त सकळ टाकुनी सुख संपत्ती राज वैभवा दारासुती अप्र वर्गादी सोयर जाती टाकुनी योग कैसा कराकी. असो या ठिकाणी स्वतः असणारी मैनावती आपल्या मुलाला सांगत होती, समजत होती स्वतःच हित कसं करायचे. हित करायचं असेल तर हे सगळं सोडून द्यावं लागतं या. आणि जर हित करायचं म्हणलं तर सगळं सोडायचं. मग सोडायचं कसं? गोपीचंद्राजाने विचारलं, माते तू सांगतीस तुझं अगदी बरोबर आहे, सांगितलेलं चांगलंय, पण मी नेमकं सोडू कसं? मला इतक्या मोठ्या बायका येतात, इथं माझे मुलं येतं, नातू येतं, सगळे सोयरे येतं, पाहुणे येतं, रावळे येतं, या सगळ्यांनी सोडायचं आणि मी नेमका योग कसा घ्यायचा? गोपीचंद्राजा विचारू लागला. बरं द्वादश वरुषे माते भोगू दे सकळ वैभवाते मग शरण रघुनी त्याते योग लागी कशी नकी. मला त्यावेळेस गोपीचंद्राजाने सांगितलं, माते तू म्हणतीस अगदी बरोबर आहे, स्वतःच हित करतो, स्वतःच हित करण्यासाठी मी तयार पण आहे, पण हा जो मी संसार करतोय आणि या संसाराचं सुख अजून माझं मन सुखामध्ये भरलेलं नाही. मला अजून 12 वर्षापर्यंत हा संसार करू दे. 12 वर्ष मी संसार करीन, संसाराचं सुख भोगीन आणि 12 वर्षानंतर तू म्हणतेस तसं मी असणार त्या जालिंदरला गुरु करेल. गोपीचंद्राजा बोलू लागला. कशी न तरी परी कैसा मिरविने ब्रह्मडात टसा की उत्पन्न पादराज सुता परी शिका जगा माझी मिरविन. मला त्यावेळेस गोपीचंद्राजाने सांगितलं, माते तुझ्या म्हणण्याला अगदी मान देतो, तुझं म्हणणं अगदी मी मान्य करतो. मी जालिंदरला गुरु करतो, पण शिष्य कसा होईल? त्या जालिंदराचा ज्यावेळेस मी शिष्य होणार आहे आणि त्यावेळेस ब्रह्मांडामध्ये माझ्या नावाचा ठसा उमटेल. ज्याप्रमाणे असणारा उत्तनपाद नावाचा राजकुमार होता आणि उत्तनपाद राजकुमारला स्वतःच्या सावत्र आईने आपल्या बापाच्या मांडीवरून खाली ढकललं होतं. खाली ढकलल्याचा राग आला. आईला विचारलं, सांग नेमकं माझ्या पित्याच्या मांडीवरून मला माझ्या सावत्र मातेने का ढकललंय? मला असं ठिकाण बसायला दे की त्या ठिकाणावर मला कोणी हलवलं पाहिजे. आणि आईने बोध केला, तू काय कर, फक्त नारायण नावाचा जप कर. नारायणाचा जप केला आणि नारायण उत्तमपादला आढळपद देऊन टाकलं. तसं मी असणार या ब्रह्मांडामध्ये आढळपद घेईल, माझ्या नावाचा ठसा उठेल. गोपीचंद्राजा बोलू लागला. माता म्हणे बाळा पर्येसी फळकडी भरवसा नाही देहासी ते सवस्तर म्हणा द्वादशी देखील कोणी बळका. मैनावती असणारी कमी हुशार नव्हती. गोपीचंद्राजाची आई, मुलगा जरी राजा असला तरी आईचा असणारा हुशार पण काय, आईची हुशारी जास्त असती. आईने सांगितलं, बाबा काय बोलतोस? अरे कोण दिवस येईल कसा नाही देहाचा भरवसा. अरे इथं क्षणभर ह्या जीवाचा भरवसा नाही, क्षण असणारा काळ या जीवाला खाऊ लागलेला आहे. आणि तू म्हणतो 12 वर्षापर्यंत तू नेमका जगणार आहेस कसा? 12 वर्ष जिवंत राहतील याची काय गॅरंटी? मैनावती राजाला विचारू लागली. चित्त वित्त आणि जीवित्व फुले अचळ नोहे अशाश्वत ठेले सैनिक काय होईल न कळे क्षणभंगुर वर्ततसे. ए गोपीचंदा, अरे आपला असणारा जीव आहे, जीव हे असणारा आपल्या स्वाधीन नाही, असणारा परस्वाधीन आहे. हे कोणाचं त्या कुबेराचं धन आहे आणि काय याला कधी येऊन कधी येणार आहे सांगता येत नाही. जीव आपल्या स्वाधीन नाही, आपलं धन आहे, पैसा अडकाय हे बी आपल्या स्वाधीन नाही, सगळ्यांनी अनुभव आलाय. आपला पैसा सगळ्यांनी जमावला, नेऊन त्या कुत्याची भरती केली, न्यायप्रदामध्ये भरलाय. आपलंय का? धन बी आपलं नाही, धन कावाकवली आहे आणि आपलं लुबाडून नीट सांगता येत नाही. तसं गोपीचंदा, धन तुझं नाही, जीवित्व तुझं नाही आणि तू 12 वर्षापर्यंत याचा भोग घेतोस. मैनावती सांगू लागली. बरं उदकावरील पुढपुडा कोण पाहिलं अशाश्वत चाडा वंद्या पुत्रे घेतला वाडा मुर्ग जळा केवी तृषाते. बाळा त्यावेळेस मैनावती सांगू लागली, बाळा ऐक माझं, पाण्यावर असणारा बुरबुडा दिसतोय, पण पाण्यावरचा बुरबुडा कोणी उचलून हातामध्ये घेतलाय का आजपर्यंत? किंवा कोणाच्या हातात आलाय का? पाण्यातला बुरबुडा हातात येत नाही. किंवा एखादी असणारी वांझ स्त्री असावा, तिला असणारं मूल बालच नाही आणि तिच्या मुलाने म्हणजे मोठा वाडा बांधावा, ही कधी गोष्ट असणारी शक्य होणार आहे का? किंवा मृगजळाचं असणारं पाणी या
मृगजळ फक्त दिसण्यासाठी पिण्यासाठी नाही, ते पाणी कुणी पितय का? असं गोपीचंदा तू 12 वर्षापर्यंत जिवंत कसा राहशील? मैनावती उपदेश करू लागली.